हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओमध्ये खूप दिवस झाले माझे ब्लॉग येत नव्हते, पण काय करू, खूप प्रॉब्लेम चालू होता लाईफमध्ये, त्यामुळे माझे ब्लॉग येत नव्हते. अरे झूठ बोल रहा है ये झूठ. पण आता माझा ब्लॉग कंटिन्यू येईन. तुम्ही सपोर्ट दाखवा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर धनोला आपला सेल्फ वगैरे मारला आणि एका स्पेशल ठिकाणी चाललो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांना वगैरे भेटलो, तुम्ही बघू शकता. थोडे येळे चाळे पण करत होते, साडे वरून पाणी चालू होतं. तर गीत चाललो आपण. पाऊस तर चालू आहे आणि वरी पाऊस खाली पाऊस आणि मधात आम्ही. बुलाएगा क्या? तो चल 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 सगळे बोले. जाता जाता आपले भाई लोक पुढं थांबून होते, माझी वेट करत होते, कारण की मी मागून गेलो होतो सगळ्यात. मला थोडं काम होतं त्यामुळं. मग भाई लोकांनी बघा फोटो वगैरे काढण्यासाठी मरत होते. मी गाडी वगैरे पार्क केली, तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी माझी यायची वाट बघत होते. खूप शिवा देत होते कारण की मी थोडं लेट झालो होतो. फोटोग्राफर, कुरिअरग्राफर, व्हिडिओग्राफर, केळेग्राफर. गाडी आली. व्हिडिओ नाही सुरू केलं. आपण ब्लॉग मध्ये आलंच पाहिजे भावा. काय कसं 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 नाही. इकडे इकडे ओके योद्धा तुमचं. आज आपण निघाला भावा राजगडच्या राजगड यात्रा आपल्या अपेक्षा आहे. खडकवासला डॅमला आपण आलेलो आहोत. फोटो सेशन चालू 8 वाजेपर्यंत टाइम दिला सगळ्याला. पुन्हा सगळ्याच्या नंतर एक दिवस देणार. बरोबर आहे बरोबर. फोटो काढायचे. हा शेट, तुमचं म्हणणं काय? अरे बापरे, सुपर ड्राय एकदम विषय खतम. इधर आहे. अब तो सच बोल दे भोसड़ी के. तुमचं म्हणणं काय, निघायचं की नाही? निघायचं की नाही? बरं, आपण निघायचं की नाही? आपण जाण्यासाठी निघायचं नाही. पोहे वगैरे खाल्ले आणि सकाळी खूप भूक लागली होती, त्यामुळे पोहे वगैरे खाल्ले आणि निघालो जाण्यासाठी. मग तुम्ही बघू शकता गाडीवर आणि यांनी येडेचाळे करत होते रस्त्याने. मी म्हणलो भाऊ मजाक करू नका, कारण की खूप रिस्क असते गाडी चालवण्यामध्ये. आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही गेलो, तुम्ही बघू शकता. ए थांब, असं नाही. तू चालवण्यावर लक्ष दे ब्रो. रस्ता खूप बेकार होता, तुम्ही बघू शकता. एवढी भीती वाटत होती, पण काय सांगू, थोडी पण गलती झाली म्हणजे पुढून एखादी कार वगैरे आली आणि आपण थोडं पण चुकलो तर डायरेक्ट जीवच जात होता. मग आम्ही टोकावरती आलो, कारण की आम्ही पुढे आलो होतो, आमच्या मागं आमचे मित्र राहिले होते. बघू शकता इथं बोर्डवर पण लिहून होतं, वाहने खूप सावकाश चालवा. कारण की ते छोटीशी बी चूक झाली तर थोडं काही सपोर्ट पण नव्हता रोडाला, तुम्ही बघू शकता. आम्ही मग थोडे मित्र वगैरे आमचे भटकले होते, तर आम्ही सगळे एकत्र झालो आणि पुढे जाण्यासाठी निघालो. रस्ता पण खूप खराब होता, कारण की रस्ता खूप खराब होता. मग आम्ही गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड किल्ला बघितला. तुम्ही बघू शकता, दुरून खूप खतरनाक दिसत होता. इथे एक गाव पण होतं छोटंसं खाली. किती नशीबवान लोक आहेत म्हणजे या गावामधले. मला तर खूप म्हणजे असं किल्ल्याजवळ गाव म्हणजे खूप नशीबवान लोक आहेत असं वाटत होतं. मग आम्ही किल्ल्याला चढण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराज की जय. माय शपथ. संस्क्या ये बड़ी अच्छी बात कही आप. रस्ता आहे रे भाई. आमच्या बुटात सनसरत भाऊ खाली. मोबाईल बघ नको. दोन्हीकडे मी आपण पडला तिथं मोबाईल फुटणार आहे का? हो ना. 2 मोबाईल घातले. 30 60 35 30. रस्ता किती खतरनाक आहे रे. ये भाई अभी तो पिक्चर बाकी है. अभी तो पिक्चर बाकी है. असा आहे डायरेक्ट असं. हां का.
निघले काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत नमो पार्वती पते हर हर महादेव. जो पानी से नहाता है वो इतिहास बदलता है. What? ओ नमो पार्वती पते हर हर महादेव. एक नंबर. आपले व्हिडिओ काढायचे. नाही नाही घोडा नाही ब्लॉग काय नाही, रील बनवायला माझं थँक्यू. एक दोन तीन
एकमेव सर्वश्रेष्ठ शाली योद्धा. बरं झालं ते आणि आलं नाही भाऊ माईच्या. मन के जीत हारे हार है. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े वह धिक्कार, उन पर है धिक्कार. जो देखे ना सपना. हे चेतन बाज पडली कुठे गेली? आटली कॅटली बाटलाची बाटली. वरून तर एवढा खतरनाक व्ह्यू दिसत होता, तुम्ही बघू शकता. मी खूप दंग राहिलो कारण की फर्स्ट टाइम आलो तुम्ही राजगड फोर्टला. तुम्ही बघू शकता खूप उंच पण आहे आणि आम्ही तर थकलोच होतो. ऑलमोस्ट सगळे मुलं थकलेच होते, पण काय करावं आता, वरी चढण्याची खूप जिद्द होती. मी तर खूप एक्सायटेड होतो, पण आमचे मुलं खूप थकले होते, त्यामुळं मी पण खूप स्लो जात होतो. आणि वरून पर व्ह्यू खूप गजब दिसत होता. अरे बापरे, गोट्याबाई इन फॉर्म. आम्ही जवळपास 50 ते 60% किल्ला वरी चढलो होतो. तुम्ही बघू शकता. आणि तर फोटो काढण्यात बिझी होते. मग आमचे तुम्ही बघू शकता खाली तिथं गाड्या पार्क करून होत्या. एवढ्या वरी आम्ही आलो होतो. आमचे मुलं पण खूप थकले होते आणि यांच्यामधली एनर्जी संपली होती. राजगड किल्ला चढणं म्हणजे काय सोपी गोष्ट नव्हती, पण आम्ही मेहनत करून कसं तरी आव्हानात प्रयत्न करून कसं तरी चढलो वरी. बघू शकता. मग वरी आम्ही आलो आणि हे काय म्हणजे वरी नाही आलो होतो आम्ही, हे तर स्टार्ट होता किल्ल्याचा. याला पाली दरवाजा म्हणतात. तुम्ही बघू शकता आम्ही पाली दरवाजाच्या जवळ आलो. आम्ही दोघं तिघंच वरी आलो होतो कारण की आमच्या सोबतचे तर खूप थकले होते. त्यांना कसं तरी जबरदस्ती करून मनवलं आणि आम्ही त्यांना बोलावलं. तुम्ही बघू शकता खालून व्ह्यू किती गजब दिसत होता. आणि बघू शकता आम्ही तिथे गाड्या पार्क केल्या होत्या. तेवढ्या वरून लोक चढत येतात. आम्ही तेवढ्या दुरून पायी आलो. बघू शकता. आणि खूप खतरनाक व्ह्यू दिसत होता. मी तर विचार नाही केला होता लाईफमध्ये कधी इथे यायला भेटेल म्हणून.
मग आम्ही किल्ल्याच्या स्टार्टला आलो. तुम्ही बघू शकता इथं फोटो वगैरे सगळेजण काढत होते. खूप दुरून दुरून लोक इथे येतात आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला तर मी सांगितलंच होतं, कारण की हे किल्ला आम्हाला जवळपास चढण्यासाठी 2.5 ते 3 तास लागले होते. आमचे मुलं पण खूप थकले होते, त्यामुळे आम्ही स्लो आलो आणि जिथं पाय टाकले तिथं दगड व गोटे आणि चिखल होतं. एवढं म्हणजे सावधानीने यावं लागत होतं, कारण की थोडी पण गलती झाली तर दरीतच डायरेक्ट पडत होता, अशी सिच्युएशन होती. त्यामुळे किल्ले चढताना पण खूप काळजी घेतली आणि हळूहळू कसं तरी आलो. मग आम्ही इथं येऊन थांबलो, कारण की आमचे काही म्हणजे मित्र मागच राहिले होते, त्यामुळं आम्ही थोडं इथं वेट केला आणि पाया वगैरे आमचे राहिलेले सगळे मित्र वगैरे आले आणि मग आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. मग आम्ही जवळपास 70 ते 80% किल्ला चढला होता. तुम्ही बघू शकता, आमचे 2-3 मित्र तर मागच राहिले होते. मग आम्ही चढण्यास सुरुवात केली. इथं खायला तर खूप महाग भेटत होतं, त्यामुळे आम्ही काही खाल्लं नाही. बॅकपॅकमध्येच आम्ही सगळं करून आणलं होतं, जेवणाचं सामान आणलं होतं. ए बाय, हम तो डायरेक्ट इसमें आ गए आसमान में. तेवढ्या अडचणीत जातं का ब्रो? अरे भाई साहब, धरायला म्हणून चांगला इथं इथून जर पडलं ना, चढायचं नाही, जरासं झालं की स्वर्गातून डायरेक्ट स्वाहा. काही दिसत नाही. आमचा फोटो शूट शूट करत ज्या जागी थांबले तिथं फोटो काढायचा. किती वरच जा कितीपर्यंत तुम्ही बघू शकता, इथे चढणे पण खूप कठीण होते, पण आम्ही हिमतीला हिंमत देऊन कसं तरी चढत होतो. पहिल्यांच्या मावळ्यांची कमाल होती भाई, त्यांनी कसे चढत असेल तुम्ही विचार करू शकता. बघू शकता किती सरळ. थोडी पण गलती झाली तर डायरेक्ट दरीत, म्हणजे वाचण्याची पण शक्यता नाही आणि माणसाला सापडण्याची पण शक्यता नाही. काय म्हणता आदित्य शेठ, कसं वाटत आहे तुम्हाला? एकाच नंबर बाबा. आता वरी बाईक मला अबे आपले मुलं कुठे गेले? मुलं येईल. रिस्क है. मोबाईल नको दाखवा. काय बात करते? हो बे, ते ओरडाल ते. होटल नाही, जवळ येऊन मी काय घेत आहे. बघून घेऊ काय होते जरा. चल चल, तू लोड घेऊ नको, चल. ए बाबा, बाबा बाबा, द राजगड फोर्ट, द राजगड फोर्ट. कुठून कुठं घालवे. आता अपेक्षा ठेवू नको, इथून पडला तर वाचायची.
बाबाला सांगून दे, बाबाला सांगून दे, एनर्जी संपली ना अशी फुक्कन मुक्की हे होती. बाबाला सांगून दे, येऊ शकत नाही. हो हो इझी इझी. ए भाई अबे धुक. अरे भाई काय करता. भाई साहब आम्ही किल्ल्याच्या एकदम वरती आलो. बाले किल्ला बघितला आणि पद्मावती माची पण बघितली. 2 माच्या बघायच्या राहून गेल्या कारण की आमच्याकडे वेळ खूप कमी होता. तुम्ही बघू शकता वरती एकदम धुकं एकदम वरती आले होते आणि आम्हाला काहीच दिसत नव्हतं, जवळचं सुद्धा दिसत नव्हतं. तुम्ही बघू शकता मग सगळे मुलं फोटो वगैरे काढण्यात बिझी होते आणि सगळेजण आश्चर्यचकित झाले होते की भाई काहीच पुढचं दिसत नव्हतं. सदर छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे हत्यारांचे अवशेष होते. इथे म्हणजे ठेवले गेले होते, तुम्ही बघू शकता. आणि इथे हात लावायची कुणाला पण परवानगी नव्हती. आम्ही चप्पल वगैरे काढले आणि फोटो काढण्यासाठी निघालो. पाया वगैरे सगळ्यांनी पडून घेतले आणि ही सूचना पण वाचली. सगळ्यांना थोडीशी भूक लागली होती तर काही ना काहीतरी खाऊन घ्यावं म्हटलं. मग तेवढ्यामध्येच बॅगमध्ये काही ना काहीतरी आणलं होतं, त्यामुळे सगळ्यांनी नाश्ता करून घेतला म्हणजे थोडंसं चालण्यापुरतं एनर्जी राहावं म्हणून. मग इथे आंघोळ करायचं पण सुविधा होती. तुम्ही बघू शकता इतक्या वरी त्या काळात इथं स्विमिंग पूल बांधणं म्हणजे किती भारी काम होतं, तुम्ही बघू शकता. आणि मला तर इथं खूप पोहायची इच्छा होत होती, पण ही पाणी खूप दिवसापासून साचून होतं, त्यामुळं मी रिस्क घेतली नाही. आणि आमचे मुलं पण म्हणत होते पोहायचं आहे म्हणून, पण इथे पोहू कोणी देत नव्हतं, त्यामुळे मग आम्ही पोहलो नाही, कशाला रिस्क घ्यायचं म्हटलं. मग आम्ही पुढे चालत गेलो आणि पुढे तर आम्हाला काहीच दिसत नव्हतं कारण की धुकं इतके पडले होते की जवळचा माणूससुद्धा तिथे दिसत नव्हता. आम्ही दुसऱ्या किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही रस्ता शोधत होतो, पण आम्हाला रस्ता काही मिळाला नाही, तुम्ही बघू शकता. आणि एक मुलं तर खूप भुकीलेले होते कारण की सकाळपासून एवढ्याशा गोष्टीवर होणार नाही. आणि आम्ही सकाळपासून फक्त नाश्त्यावर एवढंच चाललो, तुम्ही बघू शकता. मग आम्ही ब्रह्मेश्वरांचं मंदिर बघितलं, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथे पूजा वगैरे करणारे लोक पण होते. आम्ही पाया वगैरे पडले आणि तुम्ही बघू शकता तिथं सगळे लोक पाया वगैरे पडत होते. आणि इकडे पण व्ह्यू खूप गजब दिसत होता, तुम्ही बघू शकता. मग थोडं पुढं आम्ही चालत गेलो आणि याच्यामध्ये खूप कचरा होता. मला साफ करायची इच्छा होती, पण वातावरण इतकं खराब झालं होतं की आमचे मुलं म्हणत होते की चला जाऊ वापस. इथे तुम्ही बघू शकता याला बाजारपेठ म्हणत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे सगळं जेवणाच्या व्यवस्था म्हणजे केले होते आणि भेटत होत्या वस्तू. मी पुढे दुसरी माची बघण्यासाठी निघालो होतो, पण रस्ता खूप खराब होता आणि रिस्केल होता, त्यामुळे आम्ही पुढे काही गेलो नाही. आणि वातावरण पण खूप खराब होत चाललेलं होतं, त्यामुळे आम्ही तेवढं रिस्क वगैरे घेतलं नाही आणि वापस जाण्यासाठी निघालो. मग आम्ही पुढे जाऊन रस्ता बघितला, रस्ता तेवढा काय खास दिसला नाही. आमचे मित्र पण म्हणत होते रस्ता खूप खराब आहे पुढे आणि रिस्की आहे, त्यामध्ये वातावरण पण खूप खराब झालं होतं. मग आम्ही पाणी खूप पडत होतं आणि धुकं पण आम्हाला खूप लागत होते, त्यामुळे आम्ही ब्रह्मेश्वर मंदिराचा सहारा घेतला आणि पूजा वगैरे केली आणि पाया वगैरे पडल्या. आधी क्वालिटी आपले आदित्य मोरे यांच्याकडून सर्व 10 जणांचे तुमचं म्हणणं काय याच्यावर? आदित्य मोरे स्वतः स्वीकार त्यांना स्वर्ग भेटो, स्वीकार करा. हे काय भेटलं नाही स्वर्गाचा वाद नाही, थेट स्वर्गात. धन्यवाद.
माकडे आणलंय भारी केलं बॅग आहेत की रे 3 ला 3 तसं आप्पा म्हणेन तसं हम आएंगे जरूर आएंगे पप्पा नीट घे तू सोप वाटलं का इथून जायचं त्यानं गोटा लोटला गोट्याला पाय नका मारू हा काय नाद लागते भाऊ इथं. कसं सीन दिसायला डेंजर आहे भाई हो ना. बघ आता 2 घंटे एवढं लवकर काटायची गरज पडेल काय? हो केदारनाथला चला देऊ काय चला चला वर जाऊ नका कुठून खाली जाऊ वर जाऊ नका अजिबात काय दिसत नाही तुला सोबत नाही खाली दोन पडले आई घातली उशीरले होते पोर आहे का अरे मी काय म्हणतो आता गप चल संपूर्ण राजगड किल्ल्याबद्दल इथे माहिती लिहून होती की कुठे काय आहे आणि त्याचा नक्षा पण बनवलेला होता. तुम्ही बघू शकता आम्ही इथे इन्फॉर्मेशन वगैरे वाचली आणि सगळेजण पुढे म्हणजे या सिच्युएशननुसार जाण्याची तयारी होती. पण काय करावं वातावरण खूप खराब झालं होतं त्यामुळे आम्ही 2च माची फिरलो. बालेकिल्ला आणि पद्मावती माची आम्ही फिरलो फक्त. पुढच्या वेळेस आम्ही पूर्णपणे फिरू. हे आता आमचं लास्टचं बघणं होतं कारण की आम्ही खूप थकलो होतो. आमचे मुलं खूप थकले होते. मी तर नाही थकलो होतो पण मुलं खूप थकले होते. त्यामुळे डिसिजन बनवलं की आता हे लास्ट वेळा बघायचं आणि घरी जायचं. बघू शकता हे म्हणजे स्नानगृह. मग आम्ही घराकडे जाण्यासाठी निघलो कारण की 4 ते 5 वाजले होते आणि एक तर गाड्या आम्ही रेंटेड आणल्या होत्या त्यामुळे आम्हाला घरी जावं अर्जंट होतं. मग घरी जाण्यासाठी निघालो. स्ट्रॉंग होशील की प्रोटेक्ट सांग तुला घरी गेलो कसं आता माझ्याकडे दिली मी वर नेली आणि दिली ती माझी अर्धी होती तिथून का हे जेवण परत भाऊ तिथून ते मोठे आधीने घेतला अर्ध भाऊ नंतर गेला मला अर्ध गेला तरी पाय महत्वाचा आहे बाबा पाय नसलेच काय जिंदगी बरबाद. ब्लॉगर पण तरी चालते ब्लॉगर नाही पण व्हिडिओ नाही थांबला व्हिडिओ पाहिजे. आम्ही अपलोड करतो पण व्हिडिओ काढायला करायची अपलोड करायची जिम्मेदारी घेतो अबे बेबे पाय नाही थांबला. आदित्य उंडे भाऊ यांचं स्वागत करावे कारण की त्यांनी खूप आघाडीवर आहे. स्वराज आघाडीवर आहे. स्वराजला पिकेटवर पाडा बा. अशी मी त्यांना तीव्र नम्र विनंती करतो. यहाँ पर छोटे स्टेप लेके आ रहे हैं पण जब तक थोड़ी एवढं चालून मग आम्ही फायनली खाली आलो आणि बघू शकता सगळ्याचे तोंड कसे उतरून गेले होते. पाय पण खूप दुखत होते. मी तर भाई बिना चपलीचा बुटाचा आलो होतो वरी. तिथं हाक मार त्याला शॉर्टकट काढल्या एवढा एक दगड वाचलं भाऊ मोठा दगड मध्ये हाताला लागला बारका दगड नाही आवडते ना जायचं पायावर पडून गेला. जाताना येताना म्हणाला मी
मग आपली धन्नो पण कडकमध्ये लावून होती, पार्किंगचे पैसे दिले होते. त्यामुळं मग आम्ही आता पुढं निघालो. आमचे तिघं तर भटकले होते, त्यामुळं मग आम्हाला काळजी वाटली की कुठं गेले म्हणून. मग त्यांना लोकेशन वगैरे पाठवलं आणि यायला सांगितलं. फायनली 40 ते 42 किलोमीटर प्रवास करून मग आम्ही आलो पुण्यामध्ये आणि आमच्या रूमच्या जवळच आलो होतो. त्यामुळे मग आता मुलं काहीतरी प्लॅन डिसाईड करणार होते. पाणी तर खूप बेकार चालू होतं पुण्यामध्ये, 24 तास पाणी असल्यावानी चालू होतं. मग आम्ही हॉटेलमध्ये वगैरे आलो. यांनी प्लॅन कधी डिसाईड केला मला माहीत पण नाही. मी रूमला गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि यांच्याकडे जेवण्यासाठी आलो. तुम्ही बघू शकता यांनी काय काय ऑर्डर केलं होतं. भाई आपलं काय काम खायचं आणि निघून जायचं. मग खाणं वगैरे झालं आणि रूमवरती वगैरे आलो. खूप थकलो होतो, खूप पाय दुखत होते, खूप थकवा आला होता. त्यामुळं मग मित्रांना रूमवर वगैरे सोडलं आणि मी रूमवरती आलो. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भावाला सपोर्ट करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय गाईज.